आई दाखव मामा असं तिकडं ये. बाबाला अयंती बधिरे लंकर बावीला वायू वाचुनी मयाना आईबा नित्य वाचुनी जन्मन आईबा जले वाचुनी संसार आईबा गुरु वाचुनी मार्गन आईबा धर्म पावला ज्ञानेश्वर माऊलीला संगोन हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आम्ही चाललोय रात्रीचे एक वेळेला. रात्रीचे 10:30 झालेत आणि तयारी चालली. मी सगळं किचन क्लीन करून घेतले आणि पॅकिंग अजून चालू आहे कारण टाइमावर निघालो आहे त्या वेळेवर. काहीच प्लॅनिंग नव्हतं. सो आता पॅकिंग वगैरे सुरू आहे अजून आमची. भरतो हे बघा गाईज पॅकिंग. हा दादू जरा इग्नोर करा. अरे घ्यायचे दादू मला तीच काप घ्यायचं मला. हे बघा गाईज, यो आहे आमच्या घरातला एकलौता एक असा मजदूर. यो जाम असं काय आता बॅग उचलायला घेतल्यात त्यांनी एवढ्या. आज आम्ही चाललो एक फेरेला. ही बघा मम्मी. लॉक. अरे चावी शोध दीदी, चावी शोध. ही अशीच गडबड असते गाईज बाहेर जाताना. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे गावात आईकडे. हे बघा आई, इथे पसारा बघा, हे एवढी पॅकिंग. आणि इथे माझी मामी. झाली पॅकिंग मामी? खाली झाले आणि मला व्हिडिओ मध्ये नको घेऊ अशी बोलत होती. आणि इथे माझा बाबा जेवतोय आता. काय खायला? बोंबीलची चटणी आहे आणि डोमाल बटाटा. काय ढोमाल बटाटा म्हणजे डोमाल बटाटा, ढोम्यांचा बटाटा. ढोम्यांचे बटाटे. हे बघा काही काही कारणास्तव आम्ही रात्रीचा प्रवास रद्द केला आणि पहाटे लवकर निघालोय. सकाळी सकाळी निघालोय आणि आता सकाळचे वाजले 6:30. छान असं उजाडलंय. इकडे आमची डॉली एकदम गुडूप झोपली. मुलींना झोपेतूनच उठवून घेतलंय कारण त्या रात्रभर जाग्याच होत्या. 3 वाजता त्या मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊन पुन्हा 4 वाजता झोपल्या. आणि आता वातावरण बघू शकता किती सुंदर आहे. आम्ही मला वाटतं कर्जत पर्यंत असं पोहोचलोय. बदलापूर कर्जतच्या आसपास असं आम्ही पोहोचलेलो आहे. आणि वातावरण बघू शकता. आता आम्ही आलो पुण्यामध्ये. ही मेंढर बघा, डॉली सोनू दीदी सारखे मेंढर रस्त्यावरून पळत आहे. फायनली आम्ही आता एकवीर आईच्या दारी आलोय. मेन गेट जवळ आलोय आणि एंटर करतोय आतमध्ये. खूप छान वाटतंय. 2-3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली इथे पोहोचलोय. कुठं रात्री निघता चाललेला आरवला असं ना चांगला. 2-2:30ला पोहोचलो असेल तर कुठल्या तोंडाने फोन केला असता आपण? आता योगांचा फोन केला आपण त्यांच्या केलाच फोन, त्यांनी उचलला. कुठल्या तोंडाला फोन केला? झोपल्या तोंडा लागली. चला ना आतमध्ये. चला भेटला आता काय. हो तुम्ही गेट उघडा, मी उघडा उघडा. परत बंद केला. एकविरेला आलोय. किती 4 तासाच्या प्रवासानंतर आलो. आम्ही रात्री निघालेलो पण रात्री प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही सकाळी पहाटे निघालोय. इथे आंबे बघा किती सुंदर. आंबो खल्लास. भरपूर मोठे आंबे. मोठी जागा आहे. जांभळाची पण झाड आहे तिथे. दादू जांभळं पण आले. दादू ते बघ. कसा वाटतं एवढं स्ट्रगल करून? एकदम भारी वाटतं. जामला पण एक गोन मारले. तोडल्यावर डायरेक्ट खतम. मौत सीधा. सोनू होतं वाटतं तोडून खायचा. अरे गोल गोल फिरवलं तर तुटणार नाही तो. बघतो बघ कशी, बघतो बघ कशी. पप्पाला व्हिडिओ पाठव तेव्हा तरी येतील. येतीलच पप्पा. नाही येणार पप्पा. का?
सकाळी हे दुखते ते दुखते चाललेलं. दाबू म्हणून असं शॉर्ट व्हिडिओ कर नाही नाही हा बाजूच आहे बघ. हे साहेबा बंगलो आहे आणि त्याच्यामध्ये एक पूल आहे. उडी मारत होतं. इथे यावी का? इथे ती टाकी धंदा तिथे पुढे उड्या मारा. सामान काढा जरा हाय चिकू पण आहात खलास. यब्बा आत्या खेकडा आहे याच्यात. ते दिसतं. हो भाऊ मोठी आहे. काढू का ना? कुठं आहे? हो मोठे आहे नको एकच कशाला काय करणार त्याचं नको. शी तर दापोलीला पण एवढे जमा केलेले ह्यांनी नंतर फेकून दिले ताई माहिती का. कशाला भाऊ लावतो तो येईल वरती. साबी पासेल दादू आतमध्ये. हा ना. इथे चिकू पण आहेत. किती चिकू आहेत. थांब अगं. कच्चे तोडत नाही मी. मोठे झालेत पण जरा कच्चे आहेत. मला वाटतं ते काढून नंतर अशा पेंड्यात वगैरे ठेवले ना मग पिकते ना. मस्त फळांची बाग आहे आणि जांभळाचं पण झाड आहे इथे. खाली पडले किती जांभळं आहेत. खाली पडलेत एकदम मोठे साईजचे जांभळे आहेत. कसला? त्याच्यावर कमी आहे त्या तिथे पके होते. त्या साईडला ना जाम गच्च भरलेत बाबा. पडल्या भरपूर ते संध्याकाळी काढू चालू जरा आराम करू. मम्मी इथे काय बनवते? काय बनवलं घेतलं मम्मी? मटन फ्राय. इथे मम्मीने मटन फ्राय बनवायला घेतलेलं आहे. आणि इथे आई माझा उपवास आणि शेवग्याच्या शेंगा खाऊन जेवून झालेली आहे. अगं तू मोठावाला ताट दे ना. आणि आई आई पुरणपोळी दाखवते. मग सोनू पण तशीच आहे. अगं ताट दे ना मोठं. तो कसं राहील एवढं मोठं याच्यावर आहे. आई बोल ना काहीतरी. काय काय जेवायला? जेवण नारळी भात आहे, चांगते आहेत, शेवग्याच्या शेंगा, बेरडा, नारळी भात. किती वेळा सांगते. आणि इथे मामी कष्ट करताना हसली. हे बघ मामी कष्ट करताना. काय बनवते मामी? मटन. रेड मटन बनवते आम्हाला जेवायला. इकडे आमची सोनू चहा बनवते. संध्याकाळची वेळ झाली. काय काय टाकलं सोनू चहा मध्ये? पहिले गोरा चाय करायचे. गोरा चहा की काळा चहा? ब्लॅक टी बनवणार आहे पहिले बाबाला. मग रेसिपी सांगते ती चहाची. सगळ्यांना दुधाचा चहा बनव. ओके. आता चहा पावडर टाकली. अजून काय? बाबाला कोरा चहा बनवायचा आणि एवढी चहा पावडर टाकली तर कडू होईल तो चहा. हा एवढीशी साखर. 4 चमचे चहा पावडर आणि किती चमचे साखर? साखर टाक ना प्लेट भरून. लोक बोलतील सोनूला चहा नाही बनवता येत. एवढीशी साखर टाकतात का? चल बनव लवकर चहा. बोल ना. आता चहा तयार झाला. आता मी बाबाला देते. बाबा काम केलं ते आता मी बाबाला चहा दिलाय. आता मी दुसरा चहा गोरा चहा बनवते. हा गोरा. गोरा चहा बनवते आता सोनू. नमस्ते.
मग कसा गेला प्रवास? प्रवास खूप बोरिंग झालेला आहे आमचा. ट्रेन मध्ये उभ्या उभ्याने आलेलो आहे. काय काय या वडापाव अरे वा खतरनाक. बघला तुझ्या पोरीने केवढं काम केलं तिकडं झाडू मारून तिने जाळला पण तो बघ. अरे बापरे. काय कारी पोर कामाची आहे मामा. पोर कामाची आहे तुझी बाकी ती मोठी तर काहीच कामाची नाही आहे. दारू झोपले ना त्या दोघी. काय होतं त्यांना. काय काम चालू आहे? काय बनवायला घेतली दीदी? चिकन पकोडे. तर आम्ही आता हे बघा मॅरिनेट करून झालेलं आहे सगळं. आता आम्ही चिकन पकोडा फ्राय करतोय. ओके, तेल तापत ठेवलंय. तापला ना? हळूहळू टाक, चटका बसेल. त्याने चाट मसाला आणलाय त्याच्यामध्ये वरती हे करायला. त्याच्यामध्ये नाही शाने, वरती बोललोय. मध्ये बोलली. वरती प्लेट. आता आम्ही तर हे केला, तर बाकीचं हे जे उरलेलं सगळं बॅटर आहे हे आम्ही करणार आहे. म्हणजे थोड्या मिनिटासाठी आम्हाला बोलवलेला फुकट. सोनू कुठे आहे? सोनू झोपले म्हणून चायनीजची प्लेट वाटतं. खाता येतं तुला? खाता येतं? खाता तुला पण येतं. हा येतं ना. मग काय बोलली का? तिकडे काय कांदा तर सगळं ना कापता येतं, पण ते डोळ्यातून ते पाणी निघतं म्हणून मला आवडत नाही. काय बोललीस रे यार. तू नको बोलत जाऊ. का? नको बोलत जाऊ. आता मग आई काय आणले? आई शेंगदाण्याची चटणी. आई गेलती कुठे कुठे गेलती आणायला? तू बनवली? हो. काय करते? जेवते? काय काय आहे माझ्याला? इथं चपाती ती चालले का? करपोलेली खाशील. चटणी आहे, पनीर आहे. आईचा उपवास आहे म्हणून मग आई जरा व्हेज खाते आणि आम्ही तिथे नॉन व्हेज. काय चिकन पकोडे झालेले आहेत रेडी. आणि एवढा तिने चाट मसाला टाकला काय बोलायचा. ही बघ ही साडी. हा तर ते जरासं असं टेस्टी वाटतंय. पहिलीच डिश उचलून आणले आणि पहिलाच मी खाल्ला. खाल्ले. हो 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 हो. अरे 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 घे ना. माहितीच्या मंदिराजवळ आलं, जास्त गर्दी नाही. चला आपण दर्शन घेऊया. चलो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो.
फायनली आम्ही आता डोंगरावर आलोय वरती एकविराईच्या दर्शनाला आणि गर्दी बघू शकता. सकाळी सकाळी 8 वाजता पण एवढी गर्दी आहे. बघूया आता मंदिराची इथे किती गर्दी भेटते. कट करते. कशी हालत झाली. चला चला आलो आलो चला बरोबर जाऊ म्हणतो. फायनली पोचलो आता. आईच्या मनातली इच्छा पूर्ण कर. आईची हळद आता दर्शन होणार आहे. जास्त गर्दी नव्हती ना त्यामुळे मी लवकर पोहोचलो. भाविकांना सूचना दोन रांगा करायच्या. दोन रांगा करा. कसं दर्शन झालं. सुंदर. बाकीचे मंडळी निघलेले आहे तिथे. थांबलेली दर्शनाला. गाभाऱ्यात जरा उभी राहिलेले दर्शनाला. आईचं दर्शन घेऊन खूप मन भरून आलं. चलो. हे अलिबाग स्पेशल आहे. जंजिरावरून कोणतरी भेट दिली देवीच्या दरबारी. काय बोलतो कोळींबाई याच्यावर काय काय लोक तुळशीचं वृंदावन ठेवतात. ये डोली फोटो काढ. तर गाईज तर तिथे बघा बॅटमॅन आणि स्पायडरमॅनची जोडी स्पॉटेड ॲट एकविरा लोणावळ्याला. इम्पोस्टर पाऊंड. पण काय गरज आहे. खतरनाक. चल. आई माऊलीचं खूप सुंदर असं दर्शन झालं आमचं. आणि आता आम्ही खाली जातो. खाली गेलो की जेवण वगैरे बनवू किंवा बाहेरच जेवू. आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. पुढे आम्ही पुण्यामध्ये बघूया ना कोणत्या कोणत्या ठिकाणी घेतो. किती भारी आहे बघा. दिवसाचा कोंबड्या घेऊन चालल्यात आणि बाळ नाहीये. टोपलीचे बाळ पुढे गेले. चलो चलो. चढताना खूप त्रास होतो. पायऱ्या चढताना खूप त्रास होतो. पण उतरताना नाही एवढं काय वाटतं. गुळगुळीत झाल्यात ना पायऱ्या म्हणून आम्ही हळूहळू उतरतो. सुंदर दर्शन झालं. आता आम्ही खाली चाललोय. नवासी दादा घेतलं. काय आहे काय आहे. मांजर आहे ती. ही भारी किती सुंदर आहे. आणि हा स्वस्त आहे. 200 रुपीजला आहे. एकदम क्यूट आहे. भारी भारी बघ फ्रेम बघ किती भारी आहे. आतमध्ये असं प्रत्यक्ष आहे. खूप सुंदर फ्रेम आहेत. आणि छोट्या साईजचं काय प्राइस आहे. ते तसे सेम छोटे आहेत ना खाली आहेत त्या. का सेम साईज 3000 का. अच्छा. तर गाईज इथे आम्ही आलेलो आहेत जांभूळ पाडायला. हे बघा दिसत तुम्हाला जास्त जास्त. आणि तिथे मामा 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 अरे बघ तरी. हा पडले. अरे पडले.
थोडेसेच पडले पण एवढे मोठे मोठे. डॉली आण, डॉली आण. दाखव मामा असं तिकडं ये. भेटलेत बाबा. तुला तुझं काम काय रे शाने? खाते दिसते. कशी टेस्ट? जीभ दाखव. पर्पल पर्पल काढणारा माणूस आमचा. मी तुला लावलं तर काहीच नाही होणार. ए कशाला दे ना एकच. मला तर लावलं पसंत. एवढे एवढे भेटलेत आम्हाला. अजून तिकडे पण आहे. हा एवढा मोठा झाड. कसं आहे पप्पा? टेस्ट का पप्पा? गोड आहेत. उचला कापड उचला. ही बघा ही शानी. डॉली स्ट्रगल करताना पिशवी आणते. भरत भरायला पण मलाच लावायचं. हा मग काय सेलिब्रिटी निघलीस का? भर शानी. घरी भांडी घासून जीव चाललेला दिसायचा ते पण नाही घासत. घासता ते नाही घासत. भर. मोठे मोठे पण कुठं तरी चिल्लूस पण आहे. एकविराईचं दर्शन खूप सुंदर झालं. आता आम्ही पुढच्या प्रवासाला जातोय. पुढे आम्ही पुण्यामध्ये जाणार आहोत. पुण्यामध्ये आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन करणार आहोत. तुम्ही आमच्या सोबत राहा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. देहूचं चिंतामणी मंदिर आहे आणि दक्षिणमुखी काळा मारुती मंदिर आहे. आम्ही तिथे आलोय दर्शनासाठी. आता देहूमध्ये आम्ही एंट्री केली. देहूचं महाद्वार बघू शकता. आता आम्ही देहूच्या आतमध्ये मंदिरात जाऊन आणि छान असं दर्शन घेऊ. आम्ही देहूला मंदिरात आलो आतमध्ये दर्शनासाठी. देहूच्या विठ्ठल रुक्मिणीचे साक्षात दर्शन घडलेले आहे. स्वयंभूमूर्ती आहे तिथे. देहूच्या मंदिरात आलोय आणि तिथे आम्हाला सगळ्यांना महाप्रसाद आहे. डाळ भात आहे, अळूचं फळपद आहे आणि महाप्रसाद पण आम्ही पुढे आळंदीचा प्रवासाला निघतो.
अधिक मासचा उपवास आहे माझा आणि अधिक मास सुरू आहे त्यानिमित्तानं आपण गंगेमध्ये तोंड सोडूया. मला पण द्या. कितीला 10 रुपयाला चालू राहिला 10 रुपये आम्ही नको ते. हे दोघी पाय धुवून आलं. आता ही कशी धड दिसते. इथं बघ, इथं बघ, गाल फुगले. लावला तिला, लावून मोकळ झाले. त्याला भारी दिसते विठ्ठल. ए वा मस्त दिसते, क्यूट एकदम. इकडे बघ सोनू. सोनूला आमच्या नीट बघा, नीट बघा. गॉगलला लावायचं. पोच दे, पोच दे. गाणं बोला ना. सोनू असं, सोनू असं हा. एक साईड फुगली. नाताला पुण्यामध्ये रे, पार्वती माईला, बिहूमध्ये रे, तुकाराम बाबाला, आळंदीमध्ये रे, नंतर बावीला, माई वाचणी, मैयाना आईबा, विद्या वाचणी, जन्मना आईबा, जोड्या वाचणी, संसारना आईबा, गुरु वाचणी, मार्गना आईबा, धर्म पावला, ज्ञानेश्वर माऊलीला, संगोल वादा, हरी वधात. चला आता दर्शनाला. चलो लेट्स गो. दर्शन गो. आळंदीला मंदिरात खूप जास्त गर्दी होती आणि आम्हाला तिथेच संध्याकाळ झाली, त्यामुळे आम्हाला पुढच्या प्रवासाला नाही जाता आलं. म्हणजे पुण्यामध्ये आम्ही दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाला जाणार होतो, तिथे आम्हाला जाता नाही आलं. तर आम्ही रिटर्न फिरून पुन्हा एकविरेतच आलोय आणि दुसऱ्या दिवशी आता आम्ही एकविरेत आईच्या माहेर घरी जाणार आहोत. तिथे एकविरा आईच्या भावाचं मंदिर आहे, तिथलं दर्शन तुम्हाला दाखवू. आता आम्ही शॉपिंग साठी चाललोय आणि माहेर घरचं दर्शन घेऊ. तर इथे एवढी गँग आहे गाईज. ती बघा ये सोनू कुठे झालो आता आपण चाललो शॉपिंगला मार्केटला. कुठे शॉपिंग करायला चाललोय. शॉपिंग करायला चाललो. शॉपिंग बोलता येतं का तुला? बोलता येतं? शॉपिंग दादा को एकदा. ए दादा को ना. आता तू बाबा. फायनली आम्ही आलोय एकविरा देवीच्या माहेर गावी आणि हे मंदिर आहे एकविरा आईचं भावाचं मंदिर आहे. काळो भैरवनाथ देवस्थान असं आहे. तर असं काहीसं मंदिर आहे. कलश बघू शकता मंदिराचा. मंदिराच्या बाजूला तलाव आहे. सुंदर असा तलाव आहे मंदिराच्या बाजूला. छोटासाच आहे तलाव, सुंदर आहे. आम्ही संध्याकाळच्या वेळेला आलो आहे आता इथे आणि सुंदर वातावरण दिसतंय. एकदम गार वातावरण आहे आणि तिकडे मी झूम करून दाखवते. समोर जो डोंगर दिसतो ना ते एकविरा देवस्थान आहे. वरती आहे मंदिर आणि हे आम्ही आता माहेर गावी आलो आहे एकविरा देवीच्या. तलाव किती सुंदर आहे बघा.
जास्त पाणी नाही, दगड दिसत आहेत ना दीदी, जास्त पाणी नाही ना. याच्यामध्ये मासे पण आहेत मम्मी, ते बघ ब्लॅक कलरचे. आणि हा खोल पण मासे. आणि इथे आमच्या गावातली पण लोक आले, तट्टाळी गावातली. हे मंदिर आहे असं. कधी आले दादा? कधी आले तुम्ही? सकाळी? अच्छा. गणपती फॅमिली मठ काय मठ ना मडला. नाही यो जवळला कुठला रे गणपती आपण केला मठचा रे खोपोली मठला नाव मंदिर आहे, एंट्री आहे इथून. काय करा, कधी आल्या? बरेच ना. हाय करा. आमच्या गावातलीच मंडळी येते, सकाळी आलेत वाटतं ते. असा परिसर आहे मंदिराचा. आता आतमध्ये शूट अलाउड असेल तर देवाचाही फोटो काढेन. मंदिराच्या आतलं आहे हे. ते भटजी बुवा फक्त ओरडले चार दिवसाच्या पिकनिक नंतर आता आम्ही घरी निघालो. निघताना हा वरचा व्ह्यू घेतलाय लोणावळ्यातला. तिथे हा नवीन झालेला मिसिंग लिंक बघू शकता तुम्ही लांबून, किती सुंदर दिसतोय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.